मसूद अझहरचं काय झालं? सगळ्यात मोठा सवाल जैशचा म्होरक्या मसूद अझहर मेला की जिवंत आहे? बहावलपूरमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। 9 ठिकाणी हवाई हल्ला झाला, ज्याच्यामध्ये बहावलपूरमधील मसूद अझहरचं मुख्यालय देखील होतं आणि त्याच ठिकाणी मसूद अझहर राहायचा आणि आता तो या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय त्याचा की तो जिवंत आहे, हा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे। तर जैशचा म्होरक्या मसूद अझहर मेला की जिवंत आहे? कारण मुख्यालयावर जैशचा हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात मसूद अझहरचं काय झालंय असा सवाल आता उपस्थित झालाय। तो जिवंत आहे की मेलाय याबद्दलची नेमकी स्पष्टता कधी येते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। कारण जैश हीच ती आतंकवादी संघटना जी आपल्या देशात जास्तीत जास्त दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी पाठबळ देणं, दहशतवाद्यांना तयार करणं आणि आज जैशचा म्होरक्या मसूद अझहर आजच्या हल्ल्यात मेलाय की जिवंत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। पाकिस्तानमधल्या बहावलपूरमध्ये जैशचं मुख्यालय आहे आणि त्या ठिकाणी देखील हवाई हल्ला करण्यात आलेला होता। या हल्ल्यात देखील मोठ्या प्रमाणावरती विध्वंस झालेला आहे, अनेक अतिरेक्यांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। मात्र जैशचा याच्यामध्ये मृत्यू झालाय की नाही, मसूद अझहरचा याच्यामध्ये मृत्यू झाला की नाही या सगळ्या संदर्भातली अद्यापही स्पष्टता नाहीये। तर बहावलपूरमध्ये जैशचं मुख्यालय ज्याला टार्गेट करण्यात आलं, टार्गेटेड हल्ले जे 9 ठिकाणी करण्यात आले त्यातलं एक बहावलपूरमध्ये होतं। पंजाब प्रांतात आहे बहावलपूर आणि त्या ठिकाणी हा टार्गेटेड हल्ला करण्यात आला। जैशचं हे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलं, त्याच ठिकाणी मसूद अझहर राहायचा। आता तो जिवंत आहे की मेला आहे याबद्दल कधी स्पष्टता येते याकडे लक्ष असेल। तर जैश ए मोहम्मदचं मरकज सुभान अल्लाह उद्ध्वस्त झालेला आहे। हा जैश ए मोहम्मदचा मरकज सुभान अल्लाहचा हा परिसर उद्ध्वस्त झालेला आहे। तर भारतानं पाकिस्तानच्या 9 ठिकाणी टार्गेटेड हल्ले केले, त्यात जैश ए मोहम्मदचा मरकज सुभान अल्लाह सुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे। 15 एकरचा हा संपूर्ण परिसर। मसूद अझहरच्या 4 मदरशांवर सुद्धा हल्ले झालेले आहेत। जैशचं मसूद अझहर हा भारताच्या संसदेवर हल्ला करण्यातला जो मुख्य मास्टरमाइंड ज्याला म्हटलं जात आहे तो मसूद अझहर, त्यानं इतरही अनेक भागांमध्ये दहशतवादी हल्ले केलेले होते। दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणं असेल किंवा दहशतवादी तयार करणं असेल, या सगळ्या संदर्भात जैशचा हा म्होरक्या कायमच पुढे राहिलेला आहे आणि तोच मसूद अझहर जो आहे तो या हल्ल्यात जिवंत आहे की मेलाय याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल। जैशचं मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे आणि मसूद अझहरचं नेमकं काय झालं याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल। तो जिवंत आहे का तो मेलेला आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल। मसूद अझहर संसद हल्ल्याचा हा मास्टरमाइंड, कंधारचा अपहरण करता ते संसद हल्ला असा त्याचा संपूर्ण हे राहिलेला। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो म्होरक्या आणि भारतीय संसदेवरचा हल्ल्याचा कट त्यानं रचलेला होता। त्याचा जन्म 1968चा पाकिस्तानातला, त्यानंच संसदेवरचा हल्ल्याचा कट रचलेला होता। कंधारचा अपहरण करता ते संसद हल्ला असा त्याचा हा संपूर्ण प्रवास राहिलेला होता। संसद हल्ल्याप्रमाणे 2005 मध्ये अयोध्या रामजन्मभूमी हल्ला असेल किंवा पुलवामा इथे दहशतवादी हल्ल्याच्या कटात सुद्धा तो सहभागी होता। भारताविरोधातल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा कायमच सहभाग राहिलेला आहे। याच जैश ए मोहम्मदच्या म्होरक्याचा आता मृत्यू झालेला आहे की नाही या सगळ्या संदर्भातली कोणती स्पष्टता नाही आहे। ते करण्यात आता या संसद हल्ल्याप्रमाणे 2005 मध्ये ज्या संसद हल्ला झाला होता त्याचा मास्टरमाइंड देखील जैश ए मोहम्मदचा मसूद अझहर हाच होता। मसूद अझहर आपल्यासाठीचा मोस्ट वॉन्टेड असा हा अतिरेकी जैशचा म्होरक्या। संसद हल्ल्याचा सुद्धा कट त्यानं रचलेला होता। पुलवामा हल्ल्याच्या कटात सुद्धा तो सहभागी होता आणि या सगळ्यानंतर आता मसूद अझहरचं नेमकं काय झालंय याकडे लक्ष असेल। भारताच्या या हल्ल्यात मसूद अझहरचं काय झालंय, तो जिवंत आहे की मेला आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, मसूद अझहर याचं नेमकं काय झालं, तो जिवंत आहे की मेलाय या संदर्भातली माहिती ऐकण्यासाठी संपूर्ण भारत देखील तेवढाच उत्सुक आहे। काय माहिती मिळते या संदर्भात? निखिल, आपण पाहतोय की मोस्ट वॉन्टेड आरोपी मसूद अझहर जिथं वास्तव्य होतं त्या ठिकाणी सुद्धा
भारतीय लष्करानं हल्ला केलेला आहे आणि ते त्याचं दहशतवादाचं जे काही तळ होतं ते देखील उद्ध्वस्त केलेलं आहे। त्यामुळे तो जिवंत आहे की मेला याबाबतची अधिकृत माहिती अद्याप तरी समोर येऊ शकलेली नाहीये। मात्र पाकिस्तानकडनं अद्यापही यामध्ये कोण कोण मृत्युमुखी पडलेले आहेत किंवा त्यामध्ये काही मोस्ट वॉन्टेड आरोपी होतील का किंवा दहशतवाद्यांपैकी कोणाकोणाची नावं मृत्युमुखी झालेल्यांची अजून सुद्धा रिलीज करण्यात आलेली नाहीयेत। मात्र 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने जे काही एअर स्ट्राईक केलेलं आहे त्या अंतर्गत जे काही दहशतवाद्यांचे तळ आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत। त्यापैकी एक महत्त्वाचं स्थान होतं ते म्हणजे मसूद अझहरच्या वास्तव्याचं, तिथेच त्याचं ठिकाण होतं आणि तिथे इतर दहशतवादी घडवले जात होते। भारताच्या विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्याचे जे काम आहे त्या ठिकाणी केलं जात होतं आणि भारताने एकूण 9 ठिकाणी जे काही एअर स्ट्राईक केलेलं आहे त्यापैकी 9 ठिकाणी सक्सेसफुल मिशन म्हणून हे एअर स्ट्राईक मानलं जात आहे। 9 ठिकाणचे पूर्ण तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। मात्र यामध्ये मसूद अझहर मेलेला आहे की जिवंत आहे याबाबतची माहिती नेमकी काय समोर येते हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। पाकिस्तानमध्ये हे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर संपूर्ण हाहाकार उडालेला होता। आजूबाजूची सगळी रुग्णालयामध्ये या दहशतवाद्यांना दाखल करण्यात आलेलं होतं, जखमींवरती उपचार सुरू करण्यात आलेले होते आणि आताची काही दृश्य समोर येत आहेत ती अत्यंत गंभीर आहेत। कारण तिथल्या दहशतवाद्यांचं तळ उद्ध्वस्त करताना तिथे काहीही उरलेलं नाही, अगदी बेचिराख अशी अवस्था झालेली आहे। अशी दृश्य आतापर्यंत समोर आलेली आहेत। मात्र मसूद अझहरचं वास्तव्य असलेलं जे ठिकाण होतं ते भारतीय गुप्तचर यंत्रणांनी शोधून काढलेलं होतं आणि 9 ठिकाणी जे एअर स्ट्राईक करण्यात आला त्यापैकी एक ठिकाणी मसूद अझहरचं वास्तव्य होतं असं देखील आतापर्यंत समोर आलेलं आहे। मात्र मसूद अझहर या हल्ल्यामध्ये जिवंत आहे की मेलेला आहे याबाबतची अधिकृत माहिती अद्याप तरी समोर येऊ शकली नाहीये। भारतीय बातमी आहे ती आपण आधी पाहूयात। तर भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। पहलगाम हल्ल्याचा भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे असं अमित शहा म्हणाले। तर भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। पहलगाम हल्ल्याचा भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलेले आहे। 9 ठिकाणी टार्गेटेड हल्ले करण्यात आले ज्यात जैशच्या मुख्यालयाचा सुद्धा समावेश होता आणि यानंतर मसूद भारताच्या हल्ल्यामध्ये मसूद अझहरचा नेमकं झालं काय, त्याचा मृत्यू झाला की तो जिवंत आहे या संदर्भातली माहिती ऐकण्यासाठी संपूर्ण भारतही तेवढाच उत्सुक आहे। बहावलपूर या ठिकाणी जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलं। याच मुख्यालयामध्ये मसूद अझहर हा राहत होता। मरकज सुभान अल्लाह हे बहावलपूरचं त्याचं मुख्यालय आणि आता ते उद्ध्वस्त झालेलं आहे। त्याची आधीची आणि आता उद्ध्वस्त झाल्याची दृश्य देखील आपण या ठिकाणी पाहतोय। त्याचा एक व्हिडिओ देखील आपल्याकडे आलेला आहे। मसूद अझहर हाच मुख्यालयामध्ये राहायचा आणि आपल्या लष्करानं या संदर्भात टार्गेट ठरवताना मसूद अझहर असो किंवा हाफिज सईद यांची ठिकाणं शोधून काढली होती आणि तीच ठिकाणं अशी टिपण्यात आलेली आहेत। त्याच ठिकाणी मिसाईल डागण्यात आली आहेत आणि त्यामुळे मसूद अझहर ज्या बहावलपूरचा जैश ए मोहम्मदचा मरकज सुभान अल्लाह उद्ध्वस्त। पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये 15 एकर परिसरात मरकज सुभान अल्लाह आहे। हे जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचं मुख्यालय आहे। पुलवामातल्या अतिरेक्यांनी याच मुख्यालयात प्रशिक्षण घेतलं होतं। याच ठिकाणी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर राहतो। इतर मोठे अतिरेकी आणि जैशचे टॉप कमांडर इथेच राहतात। जैश ए मोहम्मद कडून इथे अतिरेक्यांना लष्करी आणि धार्मिक प्रशिक्षण दिलं जातं। मसूद अझहरचा भाऊ युसुफ अजगर इथेच राहतो। युसुफ अजगर हा जैश ए मोहम्मदच्या शस्त्रास्त्र विभागाचा प्रमुख आहे। या मदरशात 600 जणांच्या राहण्याची व्यवस्था आहे। पाकिस्तान सरकारच्या मदतीनं या मदरशाची उभारणी करण्यात आली आहे। भारतीय सीमेपासून हे पाकिस्तानात 100 किलोमीटरवर आतमध्ये आहे। जैश ए मोहम्मदचे आत्मघाती अतिरेकी इथेच राहतात। पाकिस्तानातल्या अतिरेक्यांचा सर्वात मोठा तळ अशी मरकज सुभान अल्लाहची ओळख होती। या मरकजवर मध्यरात्री 12:30 वाजता भारतीय सैन्यानं 4 मिसाईल टाकले। मौलाना मसूद अजहर साहब के जो है मदरसा है उसके ऊपर 4 मिसाइल दागे गए हैं। 4 मिसाइलों के साथ हमला किया गया है मौलाना मसूद अजहर साहब के। लेकिन मेरा सवाल है कि हमारी एजेंसीज कहाँ सोई हुई थी, हमारी अफवाज पाकिस्तान कहाँ सोई हुई थी जब ये हमला हुआ। मुजफ्फराबाद की भी खबर आ रही है कि मुजफ्फराबाद वाली साइड पे भी ये अटैक हुआ है। लेकिन सबसे पहले मेरे बहावलपुर सिटी के अंदर अटैक हुआ है
ब्लास्टिक मिसाइल के साथ उन्होंने हमला किया है। मौलाना मसूद अजहर साहब के मदरसे के ऊपर 4 मिसाइल मारे गए हैं। भारतीय सैन्याच्या हल्ल्यानंतर बहावलपूरच्या हॉस्पिटलमध्ये अफरातफरी माजली